पाटील हे आज दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। सकाळचे 9:15 वाजलेले आहेत। 9 वाजता मनोज जरांगे पाटील चालायला सुरुवात करतील। आपण जर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे पाहिलं तर प्रचंड मोठा जनसमुदाय आता जमलेला आहे। ट्रकवरती लोक आहेत, आजूबाजूला लोक थांबलेले आहेत। गगनभेदी घोषणा या ठिकाणी सुरू आहेत आणि ते सगळा समाज जो आहे तो आता मुंबईच्या दिशेने निघायला सुरुवात होणार आहे। पाटील, अभूतपूर्व प्रतिसाद आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा। मराठा समाजाचा खरंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रचंड प्रतिसाद आहे। कारण मराठा समाजाच्या लेकराचं लय वाटलं झालं, आरक्षण असून दिलं नाही आणि आता मिळालेलं असून सुद्धा सरकार देत नाही, वेळच पाहिजे म्हणतंय। आता 7 महिन्याचा वेळ दिलेला असताना जर वेळ पाहिजे तर मराठा दम खाऊ शकत नाही। आणि शेवटचं आंदोलन ज्या दिवशी मी आंतरवालीचा शिव सोडला त्याच दिवशी वापस जाईल तर आरक्षण घेऊन, नसता मी मरायला भेट नाही। म्हणजे शरीर जरी मेलेलं वापस गेलं तरी चालन, पण आरक्षण घेतल्याशिवाय मी आता सोडत नाही। माझ्या मराठा समाजाच्या लेकरांनी यासाठी खूप वेदना सहन केल्या आहेत। आमचे लेकरं अधिकारी झाले पाहिजेत, आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, हाच उद्देश घेऊन मुंबईकडे निघालो किंवा आम्हाला काही काम नाही म्हणून नाही निघालो। कारण या लेकरांच्या वेदना आता कायमच्या बंद करायचा। मराठा आरक्षणासाठीचा लढा इथून पुढे सुरू झालाच नाही पाहिजे, यासाठीचा हा संघर्ष आहे। त्यामुळे आता मायबाप मराठा समाजाला सांगतो, तुमचा लेकरू म्हणून मुंबईला चाललो। जे मुंबईला 26ला येणार आहे ते या, 25ला सकाळीच निघा। जे येणार नाहीत त्यांनी पाठीमागचं आंदोलन सांभाळा, कारण दोन्हीकडे आंदोलन सुरू ठेवायचं। आझाद मैदानावरती मुंबईत पण आणि गावागावात, महाराष्ट्रातल्या गावागावात पण सुरू ठेवायचे। पण सगळीकडे शांततेत हे माझं तुम्हाला विनंती आहे। कारण जरी तुम्ही येऊ शकाल नसाल मी समजून घेतो, कारण तिथं काय माझ्या आता लक्षात आलं आहे, करोडच न्यायची सुद्धा काही गरज नाही। मी एकटा जरी तिथं असलो तरी माझा करोडो समाज इकडे रस्त्यावर उतरणार आहे याची मला 100% खात्री आहे। त्यामुळे इकडची बाजू सांभाळा ही माझी विनंती। मात्र मी आता मरूस तर हटत नाही, हे माझ्या मायबापाला मी प्रामाणिकपणानं सांगतो। गावागावात राहिलेल्या मराठा समाजाने 26 तारखेपासून कशा स्वरूपाचं आंदोलन करायचे त्या संदर्भातल्या काय सूचना आहेत? ते 25ला संध्याकाळी देणार आहेत। आम्ही महाराष्ट्रासाठी 25ला संध्याकाळी आम्ही तिथं पत्रकार परिषद घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आंदोलनाच्या बाबतचं सांगणार आहेत। या 2च दिवसात या 2 दिवसात जर सरकारनं याच्यावरती काही पर्याय नाही केला तर आमच्या गावात पुन्हा पुढाऱ्यांनी आमदार मंत्र्यांनी यायचं नाही, हे आम्ही जाहीर करणार आहे। दुसरा मुद्दा, तुम्ही रानावनात राहताय, डोंगरात राहताय, रस्त्याने चालताय, वाटेने जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी खाण्यापिण्याची समाज बांधवाने उत्स्फूर्तपणे व्यवस्था केली आहे। मुंगीसुद्धा उपाशी मरणार नाही इतकी चांगली व्यवस्था सध्या सुरू आहे। मात्र तरीही एक मोठा संघर्ष तुम्ही करताय। त्याच्यातून दादा एक बोध घ्यायचा आपण आणि सरकारनं पण, की इतक्या ताकदीनं लोक आलेले असताना कोणाला उपाशी मरू देत नाहीत। कोणी त्या दिवशी शेताकडे जात नाही। शेताकडे तुम्हाला जर असं मान वळून बघितले तर एक माणूससुद्धा दिसणार नाही। एवढं असताना सरकारनं लक्ष गांभीर्यानं घालणं खूप गरजेचं आहे। त्याचं कारण असं की जरी समाज तिकडं नसला काही कामानिमित्त तर इकडं मात्र ताकदीनं करोडोनं काल बघा तुम्ही गेवराई ते अंतरवाली उभासुद्धा जायला रागावर होती। आणि पूर्णाने तुम्ही लोक इतके हुशार आहेत की आम्ही किती खोटं बोललो तरी तुम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी करता। कारण तुमच्यासमोर खोटं सांगणं सोपं नाही आहे। कारण गेवराई ते अंतरवाली उभं राहायला जागा नव्हती, हे उघड्या डोळ्यानं तुम्ही बघितलेलं आहे। आणि तुमच्यासमोर जर खोटं सांगितलं तुम्ही त्याचं दूध ऑपरेशनच करता। त्यामुळं खोटं सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतः साक्षीदार आहेत त्या दिवशी। करोडोच्या संख्येनं मराठा समाज या आंदोलनाच्या पाठीशी जरी गावाकडे असला तरी तिथंच असावं असं काय नाही। तिथं ही पट्ट्या आहे ना, त्यांचं पोरग आहे ना, मरायला तयार आहे तिथं। मला तिकडं नुसतं काय होऊ द्या, वर्षानुवर्ष आंदोलन बंद होणार नाही, शब्द आपला लिहून ठेवा। वर्षानुवर्ष आंदोलन बंद होणार, नुसतं काय होऊ द्या आपल्याला तिकडं, वर्षानुवर्ष मराठी आंदोलन बंद होऊ देणार। तुम्ही बऱ्याचदा म्हणताय की मला तिकडे काही झालं तरी होईल, आणि तुम्ही दुसरी एक भीती व्यक्त केली होती की काही लोक ट्रॅप लावत आहेत। सरकारमधले 2 मंत्री आहेत, तुम्ही म्हटलं होतं त्यांची आम्ही नावं नंतर जाहीर करणार आहेत, काय सध्या त्याबद्दल? 4-5 आहेत, 2-3 काय 4-5 आहेत। पण त्यांनी आता तेव्हापासून ते म्हणलेत ना काही नाही, करू द्या ना, लगेच नावं सांगतो, धनच नाव सांगणार आहे त्यांची, सोडणार नाही। कशाला अगोदर संकेत पाळलेले बरे, आणि मी थोडा संकेत पाळणार आहे, संयम दोन्ही पण, बघूयात काय करतात। आता त्यांच्या कारवाया त्यांनी ती चूक करू नये। मी TV9च्या माध्यमातून प्रामाणिकपणानं सरकारला सांगतो, त्यांनी ती चूक करू नये। अंतरवालीसारख्या पुन्हा प्रयोग ही आयुष्यातली त्यांची सगळ्यात मोठी चूक असेल। कारण राजकीय भविष्याचा त्यांचा सुपडासापच मराठी करून टाकते। त्यांना इतका पश्चाताप येईल की आपण खूप मोठी चूक केली, त्यांना पश्चाताप करायला सुद्धा वेळ नाही मिळणार। त्यांनी काय गोडीनं त्यांना करता येईल, तोडगा काढता येईल
याच्यासाठी त्यांनी काम करावं। बाकीचं डोक्यात जर आणलं, कारण सत्तेची रग मनात धरली आणि आम्ही काही करू शकतो, आमच्या हाताला लांब आहेत म्हणले, सत्ता ही येत असते आणि जात असते। आणि आता तर 2-3 महिन्याचाच विषय। त्याच्यामुळं किती सामंजस्यानं या येणाऱ्या जनतेचं याला दैवत मानून यांचा प्रश्न कसा मार्गी काढता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा त्यांनी। बाकीच्यात हात घालायचा प्रयत्नच करू नये। वाटत असेल काय होत नसतं, पण आता पूर्वीचा मराठा नाही राहिला, हे पुन्हा एकदा काल सिद्ध झालेलं आहे, पूर्वीचा मराठा नाही राहिला। पण दुसरा एक प्रश्न आहे पाटील, तुम्ही सातत्याने म्हणत होतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती माझा विश्वास आहे, ते मराठा समाजाला नक्की आरक्षण देतील म्हणायचं। त्या पार्श्वभूमीतून बघितलं तर तुमच्या आंदोलनाला 80 ते 90% यश ऑलरेडी आलेलं आहे। उरलेल्या 10%साठी तुमचं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय आव्हान आहे? शिंदे साहेबाला माझं हेच आव्हान आहे की तुमच्या शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केलेला आहे। 100% मान सन्मान मराठ्यांनी तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आहे। तुम्ही पहिल्यांदा 3 महिने मागितले, नितीन करी साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती, मराठ्यांनी दिला। त्यानंतर तुम्ही 30 दिवस मागितले, मराठ्यांनी 40 दिवस दिले। नंतर 2 महिने मागितले, दिले। आता 23 डिसेंबर ते 20 जानेवारी आतापर्यंत 1 महिना बघा, साधं नाही आहे, हे 7 महिन्याचा वेळ दिला आहे। माझी आता एकच विनंती त्यांना, मुंबईला जाईपर्यंत, त्याच्यानंतर नाही करणार मी, की शिंदे साहेबानं याच्यात मनापासून लक्ष घालून, फडणवीस साहेबांना सुद्धा मनातून लक्ष घाला, अजितदादांना सुद्धा सांगतो मनातून लक्ष घाला। बाकीचे शब्द प्रयोग करून वातावरण तुमच्याविषयी रोषपूर्ण होणार आहे, त्यापेक्षा हे या जनतेला दैवत माना, यांच्या शासकीय नोंदी मिळालेल्या आहेत, याच्यामुळं यांना हक्काचं असणारं आरक्षण द्या, ही मात्र माझी विनंती। बाकीच्या याच्यात प्रयत्न करायला कराल सुद्धा, पण त्याचे दूरगामी परिणाम इतके वाईट होतील, कारण पूर्वीचा मराठा तेव्हा राहिलेला नाही। आता मराठा सगळा एकतर्फी झालेला आहे, सगळा स्वतःच्या पोरासाठी तो काहीही करू शकतो। हे मनोज जरंगे पाटलांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत। जरंगे पाटलांनी आपल्या पित्याचं जन्मदात्याचं दर्शन घेतलेलं आहे। बाबा, सगळा मराठा समाज तुमच्या मुलाच्या पाठीशी उभा राहिला आहे। ज्या गावामध्ये लहान लहान दुडदुडू पावलं त्यांचे पळाले, त्याच गावामध्ये लाखो समाज घेऊन ते आलेले आहेत आणि मुंबईला निघालेले आहेत। कसं वाटतंय आज? चांगलं वाटतं, जनतेकरता बरं आहे ना, चांगलं आहे ना। जनतेचं पुण्य आहे सगळ्याची, ती कामाला येईन ना सगळ्याच्या। लेकाला कसा आशीर्वाद देताय आज? चांगलं आहे, त्या आशीर्वाद आहे त्यांना, चांगलं आहे, जनतेचं करा। ते घराचे झाले नाहीत कधी, समाजासाठी मात्र सर्वस्व टाकून उभे आहेत। समाजासाठीच तेच चांगलं आहे। वडिलांचे डोळेही ओले होत आहेत थोडे थोडे तुमचा संघर्ष बघून। शेवटी कुटुंब कधी मानलं नाही, अगोदर समाज मानला, हे आजचा विषय नाही आहे। याला 16-17 वर्ष झाले जवळपास, समाजच मायबाप मानला। म्हणूनच समाजाला सांगितलं मी की माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, ते अधिकारी झाले पाहिजेत, याच्यासाठी मी प्रयत्न करतो। माझ्या समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत म्हणून मुंबईकडे निघालो आहे। माझा मायबाप आणि माझं कुटुंब समाज आहे, पाठीशी ताकदीने उभा राहा, मला तुमच्या पाठबळाची गरज आहे। आणि जरी तुम्ही मुंबईला याल न याल, मी तिथं मुलगा म्हणून आहे, मला कोणाला दाखवायचं नाही आहे गर्दी करून, परंतु जर सरकारनं काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र महाराष्ट्रभर घराघरातल्या मराठ्याने रस्त्यावर येऊन शांततेत आंदोलन करा। आणि मला समाजानं खात्री दिलेली, आज TV9च्या माध्यमातून मी ही शब्द सांगायचा नव्हता तरी सांगतो, मला मराठा समाजानं शब्द दिलेला आहे, तुम्हाला जर तिथं काही त्रास दिला ना, वर्ष आम्ही आंदोलन बंद होऊ देणार, हे शब्द आहे आमचा तुम्हाला, असा मला मराठा समाजानं जाहीर सांगितलं। त्यामुळे मी भेट नाही, एकटा जरी चाललो, अरे एक माणूस कधी भेटतो, एकटा जर चालला ना, पाठीमाग कोणी नसला तर घाबरतो की आपलं काय होईल। मी घाबरत नाही, कारण मला पक्का माहीत झालं की माझ्या मराठा समाजाने मला शब्द दिले, तुम्हाला जर तिथं काही त्रास दिला तर वर्षानुवर्ष तुमच्यासाठी आम्ही आंदोलन बंद होऊ देणार। त्यामुळे मी कणखर आणि माझ्यात एक बळ चढलेलं आहे त्यांच्या त्या शब्दामुळे, मला हे सांगायचं नव्हतं, पण आज TV9ला मी पहिल्यांदा हे सांगितलं। आपण बघू शकताय की हे दोघं बापलोक आहेत आणि हे बापाने सुद्धा एक भावनिक मिठी लेकाला मारलेली आहे आणि एक भावनिक क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। दत्ता कानवटे, TV9 मराठी, मातोरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.